मित्रांनो, काही दिवसाआधी म्हणजे 4 जानेवारीला वाढवी नावाचा एका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि हा मराठीतील पहिलाच थ्रिलकॉम चित्रपट असणार आहे, म्हणजे थ्रिलर कॉमेडी चित्रपट असणार आहे। त्यासोबतच हा मराठीतील असा पहिलाच चित्रपट असेल ज्याची जी स्पेशल स्क्रीनिंग असते ना, ज्याला आपण प्रीमियर म्हणतो, तो चित्रपटाच्या रिलीजच्या 1 हफ्त्या आधीच करण्यात आला। म्हणजे हा चित्रपटाचा ट्रेलर आला 4 जानेवारीला आणि 6 जानेवारीला या चित्रपटाचा प्रीमियर ठेवण्यात आला आणि हा चित्रपट रिलीज होतोय 13 जानेवारीला। त्यासोबतच या चित्रपटाने 2022 मध्ये 13th शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड सुद्धा जिंकलेला आहे, म्हणजे जो की एक इंटरनॅशनल लेवलचा अवॉर्ड असतो, तो या चित्रपटाने आधीच जिंकलेला आहे आणि तिथे या चित्रपटाची स्क्रीनिंग सुद्धा करण्यात आली होती। आणि आता त्यानंतर फायनली आपल्याला हा चित्रपट 13 जानेवारीला थिएटर्समध्ये बघायला मिळणार आहे। आणि या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर फक्त एकच शब्द माझ्या तोंडातून निघाला, तो म्हणजे खतरनाक। कारण की एका थ्रिलर चित्रपटामध्ये ना 3 गोष्टी असणं फार इम्पॉर्टंट असतं, ते म्हणजे सस्पेन्स, सस्पेन्स आणि सस्पेन्स। आणि या ट्रेलरमध्ये ना आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सस्पेन्सच बघायला मिळतो। आणि एका थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर असाच असायला हवा की ज्याने चित्रपटाच्या स्टोरीबद्दल काही न सांगता एक सस्पेन्स क्रिएट करून लोकांना विचार करण्यास भाग पाडावं। आणि या ट्रेलरने ते खूप चांगल्याने केलेलं आहे, कारण की ट्रेलर बघताना आपल्याला फक्त काही गोष्टी माहीत पडतात, जसं की स्वप्नील जोशी आणि अनिता दाते दोघेही नवरा बायको आहे, पण स्वप्नील जोशीचे अफेअर असतं शिवानी सुरेन बरोबर, जी की एक डेंटिस्ट आहे। आणि मग ते दोघेही ठरवतात अनिता दाते हिला मारण्याचं, म्हणून स्वप्नील जोशी तिला आपण दोघेही नवरा बायको सुसाईड करू म्हणून कन्व्हिन्स करतो आणि अनिता दाते यांच्यासाठी एक खरोखरची बंदूक आणि स्वतःसाठी एक नकलीवाली बंदूक तयार ठेवतो। पण नेमकं चित्रपटामध्ये काय होणार आहे ते आपल्याला माहित नाही। खरंच अनिता दाते सुसाईड करेल की नाही, किंवा बंदूक अदलाबदल होईल, किंवा जसं स्वप्नील जोशीचा अफेअर आहे शिवानी सुरेन बरोबर, तसं अनिता दातेचा सुद्धा अफेअर असेल कोणाबरोबर, किंवा कदाचित हे सुद्धा असू शकतं की या चित्रपटामध्ये आपल्याला जे मेन लीड कॅरेक्टर्स दाखवण्यात येत आहे, म्हणजे की स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे यांच्यासोबत अजून एक मेन लीड कॅरेक्टर असेल, ते असेल वाळवीचं। कारण की या चित्रपटाच्या अनाउन्समेंट पासूनच वाळवी या शब्दावर खूप जास्त भर देण्यात येत आहे। त्यामुळे असं सुद्धा होऊ शकतं की या चित्रपटामध्ये जितके पण कांड होणार आहे किंवा जे आपल्याला दाखवण्यात येणार आहे ते एका वाळवीमुळे घडत असेल। असे खूप काही प्रश्न हा ट्रेलर आपल्यासमोर निर्माण करतो आणि आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो। जसं की मी हे जे काही पण बोलत आहोत ते तुम्हाला न समजता तुम्ही गोंधळात पडला असेल, तसंच आपल्याला हा ट्रेलर सुद्धा गोंधळात पाडतो की नेमकं होणार काय आहे, काय सस्पेन्स आहे हा। सो आता ओव्हरऑल सांगायचं झालं तर वाळवीचा ट्रेलर बघितल्यानंतर मला असं वाटतं की वाळवी हा चित्रपट एकदम खतरनाक थ्रिलर असणार आहे आणि मी तर हा चित्रपट थिएटरमध्ये बघायला जाईल। हा चित्रपट आता रिलीज होत आहे 13 जानेवारीला। जर तुम्ही वाळवीचा ट्रेलर बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही वाळवी थिएटरमध्ये बघायला जाणार की नाही 13 जानेवारीला, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। बाकी भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे